नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण चालू घडामोडी म्हणजे 2024 ची जी 5 जानेवारीला ग्रुप बी ची आणि 2 फेब्रुवारीला ग्रुप सी ची एक्झाम होणार आहे, पूर्व परीक्षा। त्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीची तयारी कशी करावी किंवा किती महिन्यापर्यंतची चालू घडामोडीची तयारी करायची आहे आपल्याला। तर मित्रांनो, पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत सध्या एमपीएससी मध्ये की ज्यांचा पुरेसा अभ्यास झालाय, म्हणजे ज्यांना वाटतं की आपण जर केलं तर आपली पूर्व परीक्षा निघू शकते, असे विद्यार्थी काय आहेत। आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना शुअर आहे की त्यांची एक्झाम यावेळेस निघणार नाही आणि त्यांचा अभ्यास बिलकुल झालेला नाहीये। मग सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की ज्यांचा अभ्यास झालेला नाही, ज्यांचं टार्गेट 2025 असेल, तर त्यांनी चालू घडामोडी कधीपासून करायच्या, तर जानेवारी 2024 जी आहे तिथून स्टार्ट करायचे आहेत। 23चं काहीच वाचायचं नाही, कारण सांगतो एक्झाम ही लेट जरी झाली तर 25ची एक्झाम 25 मध्येच होईल। त्यामुळे 25च्या एंडिंगचं करंट अफेअर्स 25 मध्ये येण्याची शक्यता नसते। त्यामुळे काय करा, जानेवारी पासूनच करा, परिपूर्ण करा, त्यात काय हरकत नाहीये। आणि जे विद्यार्थ्यांना वाटतंय की 2024 ची एक्झाम त्यांना निघू शकते, ते क्रॅक करू शकतात, त्यांनी काय करायचं आहे, चालू घडामोडीसाठी पण जानेवारी 2024 पासूनच करायचे। पण फरक काय करायचे तुम्हाला, 2024चं करत करत जे काही महत्वाचे पॉईंट आहेत, समजा ज्ञानपीठ पुरस्कार आला तर त्या ज्ञानपीठ पुरस्कार 24चा करताना तुम्हाला लगेच गुगलवर सर्च करायचे की ज्ञानपीठ 23चा कोणाला मिळाला होता, तर लगेच तिथं कोपऱ्यामध्ये लिहायचं। तर मग कसा करायचा, कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा। नोबेल शांततेच्या नोबेल 2025 आपलं 2024 त्याचं कंपॅरिझन 23 साहित्य अकादमी अवॉर्ड्स, कोणते अवॉर्ड्स असू द्या, त्यांचं कंपॅरिझन कशाशी करायचं, 23शी करायचं। आणि ह्या दोन्ही पॅरलल अभ्यास करायचा तुम्हाला, 23 आणि 24चा। त्यामध्ये फरक काय, तर 24ची प्रत्येक महत्वाची गोष्ट तुम्हाला जवळजवळ प्रत्येक गोष्ट चालू घडामोडीची करायची, पण 23च्या त्याच गोष्टी करायच्या ज्या महत्वाच्या आहेत। म्हणजे कसं, ज्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला 23शी कम्पेअर करा तुम्ही, पूर्ण 23चं करू नका, कारण पूर्ण 23चं केलं तुम्हाला कन्फ्युजन वाढेल आणि तुमचा स्कोर कमी येईल। कसं आहे, तर 2023चं पूर्ण करंट अफेअर्स 2023चेच आले, तर ज्यांनी समजा की 23 आणि 24 दोन्ही केले आणि जर 23चं आलं तर तुम्हाला थोडा बहुत फायदा होईल, पण जास्ती काही फायदा होणार नाही। पण समजा जर 24चं करंट अफेअर्स आलं आणि ते तुम्हाला आलं नाही, सर्वांना ते आलंय, कारण सर्वजण त्याची तयारी करतात, मग त्यांचा स्कोर वाढेल, कट ऑफ हाय जाईल। आणि 23चं जर आलं करंट अफेअर्स तर कट ऑफ कमी होईल। त्यामुळं कसं असतं की तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, 24चं करणं अपेक्षित आहे, आणि त्याला महत्वाच्या गोष्टी कम्पेअर करायच्या 23 सोबत। सर्व 23 जशा तसं करायचं नाही, बिलकुल 24 चांगलं करायचं आणि 24 मधल्या महत्वाच्या गोष्टीचं कम्पॅरिझन 23 सोबत करायचं। आणि वाटलं तर सोबत स्टार्ट करताना करंट अफेअर्स तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, त्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा, प्री मेन्स सर्व प्रश्नपत्रिका बघा, त्यामध्ये करंट अफेअर्सचा ट्रेंड कसा आहे बघा, आणि त्या ट्रेंड नुसार तुम्ही महत्वाच्या गोष्टी ठरवा आणि त्या 24 आणि 23च्या कम्पॅरेटिव्हली स्टडी करा। प्लस 23 मधील ज्या काही महत्वाच्या घटना असतात, सर्वात महत्वाच्या, समजा 200-300 काही जे काही पॉईंट्स असतात सर्वात महत्वाचे, ते सर्वात महत्वाचे पॉईंट्स तुम्हाला 23चे करायचे आहेत। आणि जे अवॉर्ड्स वगैरे इतर गोष्टी असतात त्याचं कम्पॅरिझन करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला इंटिग्रेटेड स्टडी करायचं आहे। 24ला जास्तीत जास्त रिव्हिजन द्या आणि कम्पॅरिझन करा 23 सोबत। आणि 5 जानेवारीला एक्झाम होणार आहे 25ला, तर निश्चितपणे डिसेंबरचं तर येणार नाही, त्यामुळे तुम्ही डिसेंबरचं नाही केलं तरी चालतंय, कारण डिसेंबरचं करण्यात तुम्ही वेळ घालता, त्याऐवजी डिसेंबर महिन्यामध्ये त्या महिन्याचं करंट अफेअर्स करायचं नाही, त्याऐवजी तुम्ही बाकीच्या विषयांना रिव्हिजन द्या आणि मागचं करंट अफेअर्स जे सांगितले मी ते करा। त्याचबरोबर तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। आपण अशाच प्रकारचे चांगले तुमच्या माहितीस्तव व्हिडिओ बनवणार आहेत। धन्यवाद।